हाय, हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी मस्त असा साबुदाणा लच्छा पापड बघणार आहोत. साबुदाणा बटाटा लच्छा खूप मस्त होतो. कधी केलं नसेल ना, अशा पद्धतीच करून पहा. लच्छा पापड बघू शकता आणि याच्यामधील जो बटाटा आहे याच्यासाठी छान टिप्स ट्रिक्स आणि अगदी मस्त अशी डिझाईन सांगितलेला आहे. आणि आपण याच्यामध्ये अजिबात पापडखार घातलेला नाही, तरीसुद्धा बघू शकता 3 पट्टीने हा पापड फुललेला आहे. अगदी मस्त अशी साबुदाणा बटाट्याची रेसिपी सांगितलेली आहे. कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे ना मी 2 प्रकारचे साबुदाणे घेतलेत. एक तर हा येतो जो आपण नॉर्मली खिचडीला वापरतो, आणि हा वाला मोती साबुदाणा म्हणून एक छोटा वाला येतो. या दोघांपैकी ना तुम्ही कोणताही घेऊ शकता. लहान घेऊ शकता किंवा मग हा मोठावाला खिचडीसाठी वापरतो तो घेऊ शकता. याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. मी लहानवाला घेतला आहे. साधारण 2 कप एवढं मी कटोरी एवढं साबुदाणा घेतला आहे. हा 4 तास अगोदर भिजत घालावा लागेल. छोटा आहे त्याच्यासाठी अगदी 3 तासामध्ये सुद्धा भिजून जातो, आणि जर मोठा असेल तर कमीत कमी 4 तास लागतात. तर साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्यायचा म्हणजे छान चोळून धुवायचा नाही, तर अगदी बोटं फिरवून धुवून घ्यायचा व्यवस्थित असा लेवल करायचा. आणि अगदी अर्धा इंच पाणी येईल इतपत पाणी घालून जसं आम्ही सेम खिचडीसाठी भिजत घालतो ना, त्याच पद्धतीने याला भिजत घालायचं. आता रात्रभरासाठी मी साबुदाणा ठेवून दिला होता, आणि याच्यामध्ये ना चवीनुसार अगोदरच मी मीठ टाकून घेतलं होतं रात्रीच्या दिवशी, आणि हा भिजत ठेवला होता. अगोदरच मीठ टाकलं ना तर साबुदाण्यांमध्ये मीठ अगदी छान मुरतं, वरतून घालण्याची आवश्यकता पडत नाही. तर हा ना मी रात्रभरासाठी ठेवून दिला होता. आता दुसरे दिवस सकाळी काय केलं, 1 किलो बटाटे घेतले, त्याच्यावरची सालं काढून या पद्धतीने घेतली आणि ती पाण्यामध्ये ठेवली. तुम्ही ही बटाटे रात्रीचे सुद्धा खिसवून ठेवू शकता. थोडासा टाईम कामाचा वाचेल, पण मी सकाळीच ही बटाट्याची काम करून घेतलं. 1 किलो बटाटे व्यवस्थित सालं काढून घ्यायची आणि ती पाण्यामध्येच ठेवायची. आता मोठी परात किंवा भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि अशी मोठ्या होलची खिसणी घ्यायची. आता खिसणीला पिवळसर झालेला आहे कारण ते हळदीने. तर बटाट्याचे जेव्हा आपण खीस पाडतो ना, तेव्हा अशा पद्धतीने जसं मी दाखवत आहे ना, तसा लांब हात करून खीस पाडलात ना, तर अगदीच लांब असा हा खीस तयार होतो. फक्त बटाटा असा मध्येच तोडायचा नाही, तर पूर्णपणे हात बटाटा संपेपर्यंत लांब घेऊन जायचा. तुम्हाला समजत असेल मी काय म्हणत आहे. तर व्हिडिओत जसं दाखवत आहे त्या पद्धतीने केलात ना, लांब असा पद्धतीने आपला हा बटाट्याचा खीस पडतो. आणि हा किसना आपल्याला पाण्यातच करायचा आहे. पाण्यात नाही केलं तर काळा पडतो. तर संपूर्ण बटाटे या पद्धतीने मी किसवून घेतलेले आहेत, बघू शकता. तर हे ना आपल्याला एक स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2 किंवा 3 पाण्याने धुतलात ना तरीसुद्धा चालेल, पण स्वच्छ पाणी पांढरं येईपर्यंत हे धुवायचं आहे. याच्यामध्ये स्टार्च बघू शकता किती प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ना बटाटे आपले हे खीस काळा पडतो आणि अगदीच असा तळल्यानंतर एकदमच लालसर दिसतो. तर हा ना मी स्वच्छ अगदी 3 ते 4 वेळा व्यवस्थित असा धुवून घेते, जोपर्यंत पाणी आपलं साफ व्हाईट येत नाही. तर छान असा ना मी हा केस एक 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवायचा. छान व्यवस्थित धुतला ना तर अजिबात बटाटा काळा पडत नाही, आणि छान आपला केस पांढरा शुभ्र होतो, जेणेकरून बटाटा साबुदाणा लच्छा आपला पांढरा शुभ्र दिसतो. त्याच्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे की केस आपल्याला एक 3 वेळा तरी धुवायचा आहे. दुसऱ्या पाण्यामध्ये सुद्धा बघू शकता अशा पद्धतीचं डार्क असं हे स्टार्च निघालेलं आहे. तर हे मी तिसऱ्यांदा धुवत आहे व्यवस्थित असं. तुम्ही ना हा बटाटे साबुदाण्याचा लच्छा करून पहा. अगदी उपवासाला सुद्धा चालतो, खूप मस्त होतो, आणि अगदी बनवायला जास्त टाईमसुद्धा लागत नाही. एकदा जर मिश्रण तयार केलं ना तर अगदी 10 मिनिटात आपलं हे तयार होतं, आणि अजिबात उन्हातसुद्धा जाऊन बसायची गरज नाही. आधी सावलीला बनवून ना मी नंतर उन्हामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं. तर हे मी 4 वेळा धुवून घेतलं आहे, बघू शकता. आता पाणी अगदीच साफ आहे, इथपर्यंत मी व्यवस्थित त्याला धुवून घेतलं. आता हे पाण्यातच ठेवलं अशा पद्धतीने, आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी
एक 3 ते 4 लिटरना पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. 1 किलो साबुदाण्याला साधारण 4 लिटर तरी पाणी लागतं कमीत कमी. तर हे उकळायला मी तर ठेवलं होतं. पाणी उकळतेवेळी फक्त साबुदाण्याला जितकं लागेल तेवढंच आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. फक्त बटाट्याला लागेल ना एवढंच मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण साबुदाण्याला आपण पहिल्यांदाच वापरलेलं आहे. तर बटाट्याला लागेल इथपर्यंत मीठ टाकलं आणि हा संपूर्ण बटाट्याचा किस ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. आता बटाट्याचा किस कितपत शिजवावा हे सुद्धा व्यवस्थित सांगणार आहे. मध्ये मध्ये स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ. किस टाकून घेतला, अगदी छान मिक्स करून घ्यायचा, कारण आपला किस थंड होता. तर अगदीच पाणी थोडंसं नॉर्मल व्हायला होतं. तर अगदी 1-2 मिनटात आपला हा किस शिजून तयार होतो. तर झाकण ठेवून दिलं आणि 1-2 मिनटात हा किस आपला तयार होतो. झाकण ओपन करून बघायचं. इथं लाईट गेलेली आहे, त्याच्यासाठी सॉरी. आपल्याकडे ना इथं पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. गारांचा पाऊस खूप पडतो, त्याच्यामुळे लाईट दिवसभर येतच नाही अशा पद्धतीने जर गेली तर किस ना आपल्याला 70 ते 80% शिजवायचा आहे. हाताने कोचलं तर अगदी तट्टदिशी तुटावा या पद्धतीने आपला हा किस तयार झालेला आहे. कारण वाफेने ना पुन्हा आणि अजून 10% शिजतो आणि पूर्णपणे जर शिजवलात ना तर ते पूर्ण मॅश होऊन जातं. तर किस असा किसासारखा दिसणारच नाही, पूर्ण असा बॉईल आलूसारखा मॅश होऊन जाईल. तर ह्या 80% मी फक्त शिजवून घेतलेला आहे आणि ह्या चाळणीवरती ठेवून थंड करण्यासाठी ठेवून दिला होता. लाईट नसल्या कारणाने ना इन्व्हर्टरच्या लाईटाने अगदी तुम्हाला थोडं व्यवस्थित दिसत नसेल, त्याच्यासाठी मनापासून सॉरी. तर हा किस थंड होण्यासाठी ठेवून दिला. आता एक मोठी परात घेतली, त्याच्यामध्ये हा काढून घेते, कारण आपल्याला ती चाळण पुन्हा यूजला पाहिजे आहे. कारण एक्स्ट्राची आपण स्टेप करणार आहोत. साबुदाणा बटाट्याचा लच्छा अगदी छान दुप्पट तिप्पट आकारामध्ये फुलावा याच्यासाठी आपण एक्स्ट्राची स्टेप करणार आहोत. आता रात्रीचा साबुदाणा घेतला बघा, व्यवस्थित असा हा फुललेला आहे. जसं आपण खिचडीसाठी बनवतो ना, फुलवून घेतो तसाच. तर याला ना छान असं आपल्याला हे चाळणीमध्ये पूर्ण असा लेअर लावून घ्यायची साबुदाण्याची. आणि इथं बटाटे जे उकडून पाणी गरम केलं होतं ना वाफवून, त्याच पाण्यावरती मी 1-2 ते 3 मिनटासाठी वाफवून घेणार आहे. असं वाफवून घेतलं ना तर याच्यामध्ये पापड खार न घालता आपला बटाट्याचा लच्छा हा अगदीच दुप्पट ते तिप्पट आकाराने फुलतो. तर ही एक्स्ट्राची स्टेप नक्कीच करून पहा, खूप भारी होते बटाट्याचा लच्छा. आणि हा अशा पद्धतीने लगेचच ना चमच्याने काढत जाऊ नका. तर याच्यासाठी सुद्धा एक टिप्स आहे. ग्लासभर ना नॉर्मल पाणी घ्यायचं आणि वरतून अशा पद्धतीने हबका द्यायचा. म्हणजे काय होतं, संपूर्ण साबुदाणा आपला हा मोकळा होतो. आता त्या चाळणीखाली ना मी ताट ठेवलं आहे, कारण पाणी पाणी होऊन जाईल. तर बघू शकता अगदी 1 मिनटातच आपला हा संपूर्ण साबुदाणा मोकळा झालेला आहे. अजिबात चिकट होत नाही, अगदी मोकळा मोकळा होतो. तर अशा पद्धतीने पाणी घातलं की मस्त असा मोकळा होतो. तुम्हाला जर ही टिप्स आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर संपूर्ण साबुदाणा मोकळा करून घेतला आणि असा बटाट्याच्या किसमध्ये टाकून घ्यायचा. बटाट्याच्या किसमध्ये टाकून घेतला मी, बघू शकता. आता साबुदाण्याला पण मीठ आहे आणि बटाट्याला सुद्धा मीठ आहे. आता तुम्हाला इथं एक्स्ट्राचं काही टाकायचं असेल, तीळ वगैरे, तर तुम्ही टाकू शकता. किंवा मग साबुदाण्यांमध्ये मीठ घातलं नव्हतं तर आत्ता तुम्ही तर टाकून छान असं मिक्स करून घेऊ शकता. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. जास्त चोळून मिक्स करायचं नाही, व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून बटाट्याचे लच्छे आपले तुटले जाणार नाहीत. तर इथे व्हिडिओ बंद राहिला होता ना, तर 4 मी इथं लच्छे हे बनवून घेतले होते. काही नाही, सोपं आहे. थोडासा घ्यायचा, त्याच्यातील गोळा करून आणि हा अशा पद्धतीने जसं आपण वडा थापतो ना त्या पद्धतीने थापून घ्यायचा. अगदी झटपट 10 मिनटात तयार होतो. जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि घरामध्ये जर बनवून ना तुम्ही कशावरती तर ट्रेवरती वगैरे बनवून बाहेर नेऊन सुकत ठेवलात ना तरीसुद्धा चालतं. 1-2 दिवसात व्यवस्थित कडकडीत असे वाळले जातात आणि अगदीच मस्त दुप्पट ते तिप्पट आकाराने फुलतात.
तर अशा पद्धतीचे बनवाल ना तर जास्त वेळसुद्धा लागत नाही बटाट्याचे पापड बनवायला. साबुदाणा बटाटा लच्छा पापड. तर एवढ्या प्रमाणात ना माझे 45 साबुदाणा बटाटाचे हे लच्छे बनले होते. तुम्हाला कितपत हवे असतील तेवढं तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. वाळल्यानंतर बघू शकता अगदी मस्त असे झालेले आहेत, पांढरे शुभ्र आहेत, अजिबात काळे दिसत नाही. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवेन आणि याचा आकारसुद्धा अगदी दुप्पट ते तिप्पट झालेला आहे. इथं आपण अजिबात पापडखार, सोडा, इनो काहीच वापरलेलं नाही, कारण आपण योग्य ती स्टेप केली होती. तेल ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि याच्यामध्ये एक लच्छा सोडून दिला. अगदी सोडल्या ना मस्त असा फुलून वरती येतो. हे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. मी नॉर्मल मीठ टाकलं होतं, इथं तुम्ही सेंधं मीठ टाकलेत ना तर उपवासाला सुद्धा चालेल. आणि जर तुमच्याकडं नॉर्मल मीठ खात असतील तर तुम्ही हा उपवासाला खाऊ शकता. अगदी मस्त असे आपले साबुदाणा लच्छा पापड तयार होतात. कधीच ट्राय केलं नसेल तर यावर्षी ना अशा वेगळ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा. याचा तुम्ही नंतर चुरा करून त्याचा छान चिवडासुद्धा करून खाऊ शकता. उपवासाला 1-2 तळले की अगदीच पुरेसं होऊन जाईल. अगदी मस्त दुप्पट ते तिप्पट आकाराने छान असे फुललेले आहेत. एक 5-6 मी तळून घेतलेले आहेत या पद्धतीने. खूप मस्त असे दिसत आहेत. फक्त योग्य त्या टिप्स आणि योग्य ती स्टेप केली ना अशा पद्धतीने तुमचाही साबुदाणा लच्छा अगदी दुप्पट ते तिप्पट आकाराने फुलेल आणि अजिबात त्याच्यामधला बटाटा काळा पडणार नाही. तर साईज बघू शकता, मस्त अशी ही तिप्पट आकाराने फुललेला आहे. हा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवेन. खूप जास्त कुरकुरीत झालेला आहे, अजिबात मऊ पडत नाही. साईज बघा, खूपच दुप्पट ते तिप्पट आकाराने फुललेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशा बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा. आपण ना वाळवण रेसिपीची सिरीज सुरू करतो आहे, तर तुम्हाला अजून कोणत्या वाळवणाच्या रेसिपी आवडतात किंवा बनवायला आवडतील ह्यासुद्धा कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा नक्कीच सांगा. अगदी मस्त असा आपला साबुदाणा लच्छा पापड तयार झालेला आहे. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.